वैष्णवांचे झोडे पापे अनंत कोडे गेले त्यांचे अनंत जन्मीचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी नेम नाही तुझ्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे ठला महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातो इंद्रिय समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओ त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संस्थाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासोबा जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वरो श्री गुरुचे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा करा दयाळा करुणा करुणा करा दया तुमचा ग्रह लाभलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिराम रंगधीरम जीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नामसंकीर्तन वैष्णवांचे जोडे पापे अनंत कोडे गेले त्यांचे प्रस्तुत प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग सर्व सांप्रदायिक मंडळी आहोत आपण या ठिकाणी आणि सांप्रदायिक मंडळी असल्यामुळं हा अभंग की कोणाला पाठ नाही असं म्हणता येणार नाही कारण हा हरिपाठातला अभंग आणि हरिपाठ हा वारकऱ्यांची एक संध्या आहे त्यामुळं अभंग हा सोपा आहे सर्वांच्या पाठातला आहे आणि
असा असणारा हा अभंग या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल 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 विठ्ठला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आमच्या रायगड जिल्ह्यातील वरंद सांप्रदायिक समाज आणि यांच्या विद्यमानाने हा आयोजित केलेला अयोध्याधाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आजच्या दिवसाची पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडं मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण जपमराय काय थोरपण रामराय काय थोरपण पायाची वान पायावरी पायाची वान पायावरी पायाची वान पायावरी मज पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण पायाची वान बाई बरी पायाची वान बाई बरी पायाची वान बाई बरी जपमराय काय थोरपण जपमराय काय थोरपण काय थोरपण काय थोरपण तुकोबाराय म्हणतात की मज पामराशी काय थोरपण. खरोखर माझ्या आईवडिलांचं किंवा आणि माझंही काहीतरी पूर्वजन्मीचं हे पुण्य आहे. मी महाराज कीर्तनकार नाही, लक्षात ठेवा. परंतु काय माहिती आहे का, आमची तात्या आदर्श मूर्ती, गुणवान मूर्ती, गुणाची मूर्ती. आणि जेव्हापासून तात्या आमच्या भागामध्ये कीर्तनाला यायला लागले तेव्हापासून आम्हाला परमार्थ कळायला लागला. विठ्ठल विठ्ठल कुठलंही आमच्या भागामध्ये परमार्थाचं काही काम असलं ना तर पहिला आमचा फोन तात्यांना असतो. आणि तात्यांचं एवढं प्रेम आहे आमच्यावरती की त्या प्रेमास ते कधीही नाकारत नाहीत, कधीही नाही म्हणत नाहीत कुठल्या गोष्टीला. आणि अशा तात्यांना आता सहकार्य लाभले आमचे डोंबे महाराज. आणि त्यांच्या माध्यमातून हा चाललेला अयोध्याधाम सप्ताह, अहो खरोखर पुण्य आहे. खरोखर ह्या पुण्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत. तात्यांना जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या तेव्हा या विठ्ठल कृपाचे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरोखर ही तात्यांची कृपा आहे आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेली ही सेवा आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली
आवडी 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एक आई बाबांनी केलेले संस्कार आणि त्या संस्काराच्या माध्यमातून फक्त भगवंताचं नामस्मरण करणं एवढीच आमची भक्ती. बाकी आम्हाला गायनातलं ज्ञान नाही. सुंदर असं गंधर्वस्वरूप गायन करतात, त्यातलं काही ज्ञान नाही. फक्त एक आवड आणि प्रेम, आणि प्रेमातून जमलेली ही फक्त आमची प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे ओ प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. एकनाथ बाबा सांगतायत प्रेमामधूनच सुख मिळत असतं. पहा तुम्ही, आणि त्यांच्या प्रेमास्तव ही मिळालेली सेवा आणि त्यांच्याच तालमीमध्ये वाढलेली सगळी मंडळी आहेत. जिथं वस्ताद असे आहेत तिथं बाकीच्या मंडळींचं काय कमी असणार आहे सांगा बरं तुम्ही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आणि त्यामध्ये आमचं हे बाबा महाराज गजवडीकर, सातारा जिल्हा, आम्ही पुणे जिल्हा आणि हे रायगड जिल्हा, असा त्रिवेणी संगम जमला आपला या ठिकाणी. वाह, क्या विठ्ठल विठ्ठल तसेच आपले बाबा भागवताचार्य, काय वक्तव्य आम्ही कधीच ऐकलं नव्हतं. आमची लोक म्हणले कसं आहे माहिती का, ही सगळी चांगल्या तालमीमध्ये आणि कसरत केल्यामुळं अशी लोक जन्माला येत असतात. आणि त्यांच्यासमोर आमच्यासारख्या ब्राह्मणांनी काय बोलावं, जसं काय माहिती ना, सूर्यापुढं एखादा काजवा त्यांनी चुकचुक करावं, काय त्याचा प्रकाश म्हणणार सांगा पुढं. तरी सुद्धा जसे याच ठिकाणी आपले प्रभू रामचंद्र मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी या अभंगावरती बोलण्याचा एक प्रयास करेन. पडाला अभंग हरिपाठातील माऊलींचा आहे. माऊली म्हणतात, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडे गेली त्यांची. नामसंकीर्तन हे असं साधन आहे आणि नामसंकीर्तना एक साथ जोडली वैष्णवांची. ही दोन साधनं अशी आहेत की या साधनांमुळं माणसाच्या आयुष्यातील अनंत जन्माच्या पापांचा नाश होतो. हरिपाठाचा जर आपण विषय पाहिला ना तर हरिपाठाचा विषयच आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊलींनी हा जो हरिपाठ तयार केलाय ना तो सर्वसामान्य जीवांसाठी, कारण माऊलींचे अनेक ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवोपासष्टी, अशा अनेक ग्रंथ आहेत. पण त्या ग्रंथाचा जर आपण सर्वसामान्य लोकांनी अभ्यास केला तर तो आपल्याला सर्वसामान्यांना समजणारा ग्रंथ नाही आहे. त्यासाठी अभ्यासूच माणूस पाहिजे, परंतु सर्वसामान्यांना त्याच्या अर्थ कळण असा असणारा हरिपाठ. आणि त्या हरिपाठातील हा अभंग नामपर हरिपाठाचा जर आपण विषय पाहिला तर संपूर्ण हरिपाठामध्ये माऊलींनी नामाचंच महत्व प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगा नामाचं महत्व प्रतिपादन करत असताना आपण या संसारामध्ये किंवा परमार्थामध्ये जर विचार केला तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. कारण शास्त्र असं सांगतंय काय माहितीये का, की कुठलीही गोष्ट अशी सोपी नाही, अडचणीमधूनच त्या गोष्टीचा प्रवास होत असतो. आणि सहज जर मिळालं असतं तर त्याचा कुणीही उपयोग घेतला असता आणि त्याचा गैरफायदा झाला असता. म्हणून हा परमार्थ सुद्धा आहे ना, हा परमार्थ करताना सुद्धा अडचणी असतात. कारण तुकोबाराय म्हणतात, भक्ती नव्हे साधी भोळी, भक्ती सुळावरची पोळी. भक्ती सुद्धा ही साधी नाही. आणि असं परमार्थ असो किंवा प्रपंच असो, ह्या प्रपंच अनंत अडचणीने भरलेला आहे. मग त्या अडचणी कुणाच्या कशा असतात, कुणाच्या कशा असतात. लहान लोकांच्या लहान असतात अडचणी,
मोठ्या लोकांच्या मोठ्या अडचणी असतात आणि अशा अडचणीवरती या विश्वामध्ये किंवा एक जगामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण औषध माऊलीने शोधून काढले ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि अशा अडचणी काय येतात सर्वसामान्य जीवाला किंवा काही जे काही भक्ती मार्गातील लोक असतील त्यांना सुद्धा अडचणी काय येतात तर शास्त्र सांगतंय की जसं ज्याचं कर्म त्या कर्मानुसार त्या व्यक्तीला अडचणी येत असतात. जे जे जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र तो ते गतिके पात्र होची लागे असं वर्णन केलंय. जसं जसं कर्म असेल तसं तसं त्या कर्माप्रमाणे त्या माणसाला अडचणी येत असतात. मग अडचणी परमार्थातल्या असोत किंवा परपंचातल्या असोत. मग अशा अडचणी आता अडचणी म्हटलं की आता समजा संसाराचं जर आपण उदाहरण घेतलं तर संसार आपण ज्यावेळेस सुरुवात करतो नवीन सुरुवात करतो किंवा एखादं जोडपं असतं नवीन लग्न झालेलं आणि नवीन लग्न झालेलं जोडपं जेव्हा लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मग ते इतकं जोमाने प्रपंच करायला सुरुवात करतो जोमाने कारण नवीन लग्न त्यांना काय त्यातले पुढं काय अनुभव आहेत हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते नवीन जोमाने प्रपंच करत असताना त्या जोडप्याने किंवा त्या वैवाहिक जीवनातल्या त्या व्यक्तीने जशी एक इच्छा धरलेली असते की आपण ह्या मार्गाला गेलो पाहिजे किंवा त्या मार्गाला गेलो पाहिजे. परंतु प्रपंच एक अशी गोष्ट आहे की प्रपंच सहजासहजी कुणालाही साध्य झालेला नाही आणि होतही नाही. तुकोबारायांनी सुंदर असं वर्णन केलंय की आपण ज्या अटीतटीने प्रपंच करतो त्याप्रमाणे प्रपंच होत नाही. झाले तैसे तट नाही आले अनुभवा जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले तैसे तट नाही आले अनुभवा. पहा तुम्ही कितीही प्रयत्न केला आपण करा पण आपण ज्या आपल्या मनामध्ये जसा प्रपंच किंवा परमार्थ पाहिजे तसा होत नाही. ह्याला कारण काय असं माहिती आहे का तर एकमेव माणसाचं कर्म. मग त्या कर्मानुसार त्याने ठरवायचं काहीचं कर्म कसं असेल कुणाचं कर्म कसं असेल हे ज्याचं त्याला माहिती. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलंय झाड जाणी जे फुले शब्द जाणी जे बोले कर्म जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस कशावरून ओळखावा तर माणसाच्या शब्दावरनं माणूस ओळखावा. झाड कशावरून ओळखावं तर झाडाला येणारी फुलं फळं त्याच्यावरून. आणि कर्म कशावरून ओळखावं तर त्या पूर्वजन्मामध्ये काय कर्म केलं असेल त्याच्यावरून त्या माणसाचं कर्म ओळखावं. विठ्ठल अशा पद्धतीची ही जी कर्म आहेत ती कुणाची कशी असतील कुणाचे वाईट असतील कुणाचे चांगले असतील जशी जशी ज्याची कर्म असतील तसा तसा तो त्या केले कर्म त्याची झाले भोगाले झाले कर्म त्याची भोगाले केले कर्म झाले 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 त्याची भोगाले उपजले मेले त्याची आईचे उपजले मेले आईचे किती हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता उपजले आईचे किती उपजले आईचे किती हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले आयुष्य किती. एकनाथ बाबा हरिपाठामध्ये सांगतात जसं ज्याचं कर्म त्याप्रमाणे त्याला ते फळ भोगायला येतं. आणि भगवंताने काय केलं माहिती आहे का
ह्या कर्माचा म्हणजे ज्याची चांगली असतील कुणाची वाईट असतील ह्या कर्मांचा भगवंताने एक प्रकारचा एक साचा बनवला. साचा म्हणजे काय, एक आपण काय म्हणतो गठुडं बनवलं, गठुडं एक प्रकारचं लोकर बनवलं, लोकर. आणि त्या लोकराला चावी लावली. काय केली, त्या कर्मांचा एक साचा बनवला, ढाचा. आणि त्या ढाचा बनवून त्या ढाच्याला चावी लावली, चावी. आता हे कर्म, या कर्माला आणखीन काय लक्षात आहे बरं का, समानार्थाचे शब्द आहेत. कर्म, संकट, अडचणी, कोडी. कोडी कोडी आता कोडी हे तुम्हाला मला समजणार आहे, कारण आता हे कोड्यांचा जो शब्द आहे ना तो सगळा संपलेला आहे. कोडी आपण पूर्वीत बघा, पूर्वी लोक आपल्या कोडी घालायचे. कोडी म्हणजे एखादं कोडं असेल समजा, आमचे बाबा सांगायचे, आमचे बाबा दोघे भाऊ संसारी, दोघे भाऊ शेजारी, भेटी नाही संसारी, हे कोड आहे. भेटी नाही जन्मांतरी, हे कोड आहे. पण ही कोडी अशी कोडी आहेत ना, ह्या कोड्यांना उत्तर शोधावं लागतं. उत्तर ह्यांना उत्तर शोधावं लागतं. ह्या कोड्यांना काय फोडून तोडून जमत नाही, ह्यांना उत्तर शोधावं लागतं. तसं हे जे कर्म आहे, मग तुमचं आमचं वाईट असेल चांगलं असेल, मग ह्या कर्मांना सुद्धा कर्मातून वाट काढण्यासाठी काहीतरी उत्तर शोधावं लागतं. त्यासाठी भगवंताने काय केलं, हे कर्मांचा एक साचा बनवला आणि साचा बनवून त्या साच्याला कुलूप लावलं. कुलूप लावलं आणि कुलूप लावल्यानंतर भगवंताही हुशार आहेत. चतुर तू शिरोमणी, गुण लावण्याची खाली, मुकुट तू सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा. चतुर असणारा भगवंत त्याने फक्त कुलूप लावलं. कुलूप लावून काय केलं, त्या चाव्या ज्या असतात ना कुलपाच्या, कारण कुलपाला चाव्या असतात. मग कुलूप आपण आता समाजामध्ये किंवा बाजारामध्ये बघतो, अनेक कंपन्यांची कुलप आहेत. टाटाची म्हणा, काशीची म्हणा, अनेक प्रकारचे कुलप आहेत. आणि त्या प्रत्येक कुलपाला मग प्रत्येक कुलपाची चावी वेगवेगळी असते. तसं या ठिकाणी भगवंताने एक हा कर्मांचा साचा केला आणि त्या साच्याला कुलूप लावलं. आणि ते कुलूप लावून काय केलं माहितीये का, ती चावी आहे ना, तुका म्हणे किल्ल्या, संता हाती दिल्या, अंगा वेगळ्या टाकून मेम झाला मेमान, तुका म्हणे किल्ल्या, संत हाती दिल्या, अंगा वेगळ्या टाकून या झाला मेहमान. असं वर्णन केलंय. काय केलं भगवंतानी, त्या किल्ल्या जो साचा बनवला, त्या साच्याला कुलूप लावलं आणि त्या कुलूप लावून त्या किल्ल्या संतांच्या हातात देऊन टाकल्या. आता संतांच्या हातात कुलूप दिल्यानंतर भगवंताचा त्याच्याशी काही संबंध राहिला नाही. भगवंताने फक्त कुलूप लावलं. तुमचं आमचं जे कर्म आहे वाईट चांगलं, त्या कर्माला कुलूप लावून त्या किल्ल्या संतांच्या हातात दिल्या. आता किल्ल्यांचे बरेच प्रकार तुम्हाला सांगितले मी. कुलपा अनेक प्रकारचे असतात, तसे किल्ल्या पण अनेक प्रकारचे असतात. आणि अशा किल्ल्या, त्या किल्ल्यामध्ये काही चाव्या अशा असतात, किल्ल्या असतात, त्या किल्ल्यांना मास्टर चावी म्हणतात. मास्टर चावी ही मास्टर चावी अशी आहे बरं का, ते कुठल्याही कुलपाला येते, कुठल्याही कुलपाला येते. हे चावीचं काम असं आहे. आपण बघा आता टीव्ही पाहतो, टीव्ही प्रत्येक घरामध्ये टीव्ही आता सरस असतातच. तर टीव्ही लावल्यानंतर ते चॅनल बदलायचं काम कोण करतो, रिमोट. त्याप्रमाणे ते किल्लीचं काम, ती मास्टर चावी असते, तिला मास्टर चावी म्हटले. आणि परमार्थामध्ये त्या किल्लीला गुरु किल्ली म्हटलंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अशा प्रकारे भगवंताने फक्त कुलूप लावण्याचं, आपल्या कर्माला कुलूप लावण्याचं काम केलं. आणि कुलूप लावण्याचं काम केल्यानंतर त्या चाव्या आहेत ना, त्या संतांच्या हातात दिल्यात. आणि संतांच्या हातात दिलेल्या त्या चाव्या म्हणजे त्या सर्वसामान्य कुलपांच्या चाव्या नव्हत्या, लक्षात ठेवा. त्या चाव्या कशा होत्या, त्या मास्टर किल्ल्या होत्या. मास्टर चावी किंवा तिला गुरु किल्ले. आणि हे जे किल्ले आहे ते असे की ते कुठल्याही कुलपाला येते, कुठल्याही.
आणि ह्या चाव्यांपैकी माऊलींनी काय केलं माहिती आहे का की 100 नको त्या प्रकारचे चावे घेण्यापेक्षा 2च प्रकारच्या चाव्या यातल्या निवडल्या 2 प्रकारच्या आणि त्या 2 प्रकारच्या चाव्या अशा निवडल्या त्या चाव्यांचं नाव आहे नाम आणि संत हे अभंगाच्या पहिल्या चरणात नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी 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 नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी अभ्यनंद कोरी गेली जाची पापे अनंत कोटी गेली जाची पापे अनंत कोटी गेली जाची पापे अनंत कोटी गेली जाची हरे मुखे माना 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 हरे मुखे पापे अनंत कोटी गेली जाची 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 हरी मुखे मना 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 नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली जाची पापे अनंत कोटी नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी बापे अनंत कोटी गेली जाची बापे अनंत कोटी गेली जाची गेली जाची गेली जाची गेली जाची माऊलींनी ह्या 2 चाव्या सांगितल्या त्यापैकी पहिल्या क्रमांकाची चावी येते नामस्मरण कलियुगामध्ये नामस्मरणाला फार महत्त्व दिले फार शास्त्रकार वर्णन करतात कृतयो ध्यायतो विष्णू त्रेताये यजतो मखा द्वापारे परिचर्यनम कलहतदी हरिकीर्तनात सत्ययुगामध्ये देवाची भक्ती कशी करायची तर त्याचं ध्यान करायचं ध्यान त्रेतायुगामध्ये भगवंत प्राप्तीसाठी यज्ञ करावं लागायचे द्वापार युगामध्ये त्याची याचना करावी लागायची आणि कलियुगामध्ये हे साधन सांगितले कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार सकळांची येथे आहे अधिकार सकळांची येथे आहे अधिकार सकळांची येथे आहे अधिकार सकळांची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीच्या नामे
अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगामध्ये सगळ्यांना जमल सगळ्यांना परवडल सगळ्यांना करता येईल अशी भक्ती आणि ते भगवंताचं नामस्मरण नामाची महती वर्णन करत असताना नाम म्हणतात की फार मोठे माऊली सांगतात माऊली आपल्या सद्गुरूंना विचारतात सद्गुरूंना ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनिवाड नाम आहे नाम फार मोठे फार फार नाम मोठे नाम हे गगनापेक्षाही मोठे नाम किती मोठे याचं छोटंसं उदाहरण देतो मी ह्या आपण ज्या अयोध्या नगरीमध्ये बसलो नाही ना आता हा आपला कार्यक्रम चाललाय नामस्मरण चाललंय मगाशीच म्हटलं की सगळ्यांचं काहीतरी पूर्वपुण्य आहे आणि त्या पूर्वपुण्याला ह्यांची ही साथ मिळेली कारण शास्त्र सांगते करविता व्रत अर्धपुण्य लाभे मोडिता दोघे नरका जाती असं हे आपल्याकडून हे व्रत करून घेतात फार यांचं आपल्यावरती उपकार आहे लक्षात ठेवा आणि त्यानुसार या ठिकाणी हा अयोध्या नगरीमध्ये अयोध्या धाम अयोध्या नगरी नाही मगाशीच महाराज नगरी नाही आहे अयोध्या धाम या अयोध्या धामामध्ये भगवंताच्या वास्तव्यामध्ये आपला हा सप्ताह चाललाय आणि असाच त्यावेळेस या अयोध्या धामामध्ये सगळ्या संतांची अशी सभा बसली होती सभा आणि सर्व संतांची सभा बसल्यानंतर त्या सभेमध्ये विषय निघता बरं ते सभेमध्ये बसणारे सर्व संत होते तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य नव्हते लक्षात ठेवा सभा बसली सगळं संतांची किंवा संत एकांती बैसले आणि असे सर्व संत एकांती बसल्यात आणि त्या संतांनी त्या सभेमध्ये विषय टाकला की भगवंत मोठा भगवंताचं नाम मोठं असं त्या ठिकाणी त्या सभेमध्ये विषय निघाल्यानंतर सर्व संत बसले होते त्या टायमाला श्रीरामांचे सद्गुरू वशिष्ठ ऋषी म्हणजे मोठमोठे सगळे संत महंत त्या ठिकाणी ऋषी मंडळी बसलेले आणि त्या सभेमध्ये विषय निघाला की भगवंत मोठा का भगवंताचं नाम मोठं भगवान परमात्मा बी त्या सभेला उपस्थित होते आणि अशी त्यांची सभा बसली असताना त्या सभेमध्ये सभा चालू असताना आपले नारद महर्षी त्या नारद महर्षींचं त्या ठिकाणी आगमन झाले आणि आगमन झाल्यानंतर सर्व संतांनी त्या नारद महर्षींच्या चरणावरती साष्टांग दंडवत केलं संतांची आपाई हा माझा सर्व भावे दास दादो चाचा सर्व भावे दास दादो चाचा सर्व भावे दास दादो चाचा श्री संतांची माथा चरणावरती साष्टांग हे कधी दंडवत आणि असा त्या ठिकाणी प्रणिपात केला नारद महर्षींना आणि त्यांना बसायला आसन दिलं आणि बसायला आसन दिल्यानंतर त्या संतांनी त्यांच्यात जो चालला होता प्रश्न तो प्रश्न त्या ठिकाणी नारद महर्षींना केला की नारद महर्षी आम्ही इथं या ठिकाणी बरेच संत मंडळी बसलो आहोत संत मंडळी बसलो असताना या ठिकाणी आम्हाला एक प्रश्न उत्पन्न आमच्या सभेमध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला आहे तो प्रश्न असा आहे की देव मोठा का देवाचं नाम मोठं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं नारद महर्षींनी असं त्या ठिकाणी सर्व संतांनी नारद महर्षींना तो प्रश्न केला नारद महर्षी थोर संतांमध्ये अग्रस्थानी असणारी नारद महर्षी त्यांनी स्तब्ध थोडा वेळ राहिलं थोडा वेळ स्तब्ध थांबले आणि स्तब्ध थांबल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला प्रश्न केलाय उत्कृष्ट प्रश्न आहे ह्या प्रश्नाने संपूर्ण जगाचा उद्धार होणार आहे असा तुम्ही मार्मिक असा प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं तुम्हाला मी उत्तर देईल पण त्यासाठी मला काहीतरी थोडासा तुम्ही कालावधी द्यावा विठ्ठल विठ्ठल आणि असं त्या ठिकाणी त्या संतांना नारद महर्षींनी सांगितलं की मला काही दिवस या प्रश्नावरती विचार करण्यासाठी वेळ द्या संत म्हणले ठीक आहे संतांची त्या ठिकाणी सभा विसर्जित झाली आणि अमुक दिवशी परत सभा घेण्याचं ठरवलं तो दिवस उजडल्यानंतर या ठिकाणी नारद महर्षीने काय केलं नारद महर्षी तिथून जाऊन हनुमंतरायांना भेटले आता हनुमंतराय कोण प्रभू रामचंद्राचे शिष्य दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण प्रभू रामचंद्राचे दास्यत्व ज्यांनी पत्करलं होतं त्या हनुमंतांना
जाऊन आणि नारद महर्षी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणलं हे बघा हनुमंतजी, तुम्ही आणि मी देवांचे दोघंही भक्त आहोत. काय आहोत? भक्त. मग आपण दोघंही सेवक आहोत. मग सेवकांनी काय करायचं? सेवके सांगितले करावे काम. मी सांगतो एवढं करायचं, कारण अमुक दिवशी या सर्व ऋषी मंडळींची सभा बसणार आहे आणि त्या सभेमध्ये जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं त्यांना मला उत्तर द्यायचं. तर तुम्हाला मी सांगतो एवढंच करा. त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणले की माझाही संतांच्या पायावरती विश्वास आहे, तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल तसंच मी करेन. म्हणजे एकच करायचं फक्त, ज्या वेळेस त्या ठिकाणी ऋषी मंडळींची सभा बसल, सभा बसल्यानंतर तुम्ही रामाचे सेवक आहात. सेवकाचं काम काय की आलेल्या सर्व अतिथींचं सेवा करणे. सेवा करणे म्हणजे त्यांना काय लागेल ते, त्यांचे चरण स्पर्श, त्यांचं संपूर्ण काय पूजा अर्चा करणे, हे सगळं काम त्या सेवकाचं. तुम्ही एक करायचं, ज्यावेळेस ती सभा बसल त्या सभेमध्ये तुम्ही हे काम करत असताना सर्व संतांची तुम्ही सेवा करा, सर्वांचं दर्शन घ्या. फक्त श्रीरामचंद्रांचे गुरु आहेत वशिष्ठ ऋषी, त्या वशिष्ठांची फक्त सेवा करायची नाही, त्यांचं चरण स्पर्श करायचं नाही. असं त्या ठिकाणी त्या नारद महर्षींनी हनुमंतरायाला ते काम सांगितल्यानंतर हनुमंतांचा विश्वास होता की संत काय करतात माहितीये का? जगाचे हित पाहतात. साधू थोर जाना, 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 कलियुगी हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी हे आपणा पारिखे नाही येथे, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी कलियुगामध्ये साधूंना फार महत्व आहे. कारण संतांच्या मार्गाने गेल्यानंतर कुठलीच अडचण आपल्या जडजीवाला राहत नाही, अडचण येतही नाही. असं त्या ठिकाणी त्या हनुमंतजींना माहिती असल्या कारणाने त्यांनी सांगितलं की तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी वर्तन करेन. झाली सभा बसली. सभा बसल्यानंतर त्या सभेमध्ये पहिले जे काय ऋषी जमले होते ते ऋषी त्या ठिकाणी जमलेत. कारण एका चांगल्या प्रश्नाचं आज आपल्या या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. लोकांनाही ते उत्तर ऐकण्याची एक उत्कृष्ट अशी इच्छा त्या ठिकाणी उत्पन्न झाली होती. आणि त्या इच्छेस्तव सगळं ते ऋषी मंडळी जमले असताना ज्याप्रमाणे नारद महर्षींनी हनुमंतरायाला सांगितलं होतं त्याप्रमाणे हनुमंतरायांनी सर्व संतांचे षोडोपचारे पूजा केली, सर्वांचं दर्शन घेतलं. फक्त एक ऋषी सोडून, ते ऋषी होते प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषींची पूजा केली नाही, त्यांचा सत्कार केला नाही. आणि हनुमंतरायाने इतर सर्व मंडळींची, सर्व संतांची पूजा अर्चा करून आपल्या स्थानावरती जाऊन स्थानपन्न झाले. आता स्थानपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी नारद महर्षी होते. नारद महर्षी हे सगळं कृत्य पाहत होते. नारद महर्षींनी लगेच तिथून आपल्या स्थानावरून उठले आणि वशिष्ठ ऋषींच्या जवळ गेले आणि वशिष्ठ ऋषींना म्हणले, महाराज आज प्रभू रामचंद्राचे तुम्ही गुरु, आणि गुरु हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. असं असताना तुमच्या या जो शिष्य आहे प्रभू रामचंद्र त्यांच्या सभेमध्ये आज तुमचा अपमान झालाय असं तुम्हाला वाटत नाही का? सांगितलं कोणी? नारद महर्षींनी. हनुमंतरायाला सांगितलं होतं कोणी? नारद महर्षींनी. बघा की वाईटातून चांगलं कसं होतं. विठ्ठल 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 संतांची उत्तर आहेत, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी त्या नारद महर्षींनी
आणि वशिष्ठ ऋषींना जाऊन कानामध्ये हळूच सांगितलं की मला हे बरोबर वाटलं नाही, कारण आज प्रभू रामचंद्रांचे गुरु असताना तुम्ही या ठिकाणी तुमचा या ठिकाणी अपमान झाला असं तुम्हाला नाही वाटलं? आणि असं त्या ठिकाणी त्या ऋषींच्या ध्यानात आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी ऋषींचा थोडासा अभिमान जागृत झाला. त्यांना समजलं तोपर्यंत ते मीपणावरतीच नव्हते, त्या टायमाला त्यांचा मीपणा जागा झाला आणि मीपणा जागा झाल्यानंतर ताड दिवशी वशिष्ठ ऋषी उठून उभे राहिले. उठून उभे राहिल्यानंतर असे जरा क्रोधिष्ठ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी रामांकडे पाहिलं आणि प्रभुरामांना म्हणतात, प्रभुराम या ठिकाणी या तुझ्या सभेमध्ये आणि माझा फार मोठा अपमान झाला आहे. प्रभुरामांचे काही ध्यानात नाही. त्यांना दंडवत साष्टांग नमस्कार केला आणि म्हटले, हे बघा म्हणजे श्रीगुरु, माझ्या सभेमध्ये तुमचा अपमान कदापि शक्य नाही, कारण प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये ती चाललेली सभा होते. माझ्या राज्यामध्ये माझे तुम्ही गुरु असताना तुमचा अपमान कोण करेल? असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्यांची समजूत काढतात. परंतु त्यांच्या मनामध्ये तो जागृत झालेला अभिमान, त्या अभिमानाने ते काय ते स्तब्ध राहणार. त्या टायमाला सांगितलं, म्हणले हे बघ माझा या ठिकाणी घोर असा अपमान झाला आहे आणि ह्या घोर अपमान करणाऱ्याला जर तू सजा करणार असेल तरच मी या ठिकाणी थांबतो, तर मी या ठिकाणी निघून जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे बघे म्हणले महाराज, माझ्या राज्यामध्ये तुमचा अपमान होणं ते कदापि शक्य नाही. तरी पण समजा कुणाकडून जर अनावधानाने झाला असेल तर तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला शिक्षा करतो. म्हणले शिक्षा करशील? हा म्हणले करणार. म्हणले वचन दे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांकडून त्यांनी वचन घेतलं, कारण त्या काळामध्ये रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए प्राण जाए वशिष्ठ ऋषींना माहिती होतं की हा राजा एक वचनी एक बाणी एक पत्नी असणारा, आणि त्याचं काय एकदा आपण वचन घेतलं की मी सांगन त्याप्रमाणे तो शिक्षा करण्यास पात्र राहील. त्या ठिकाणी वचन घेतल्यानंतर सांगितलं, हे बघ तुझ्या या सभेमध्ये आज तुझ्याच शिष्याकडून या ठिकाणी माझा अपमान झाला आहे. त्याने या ठिकाणी असणाऱ्या सभेमध्ये बसणाऱ्या सर्व मंडळींचं या ठिकाणी षोडोपचारे पूजा केली, त्यांचे दर्शन घेतलं, परंतु माझं दर्शन न घेता तो जाऊन तुझ्या स्थानावरती स्थानापन्न झाला आहे आणि हा माझा घोर अपमान झाला आहे. तेव्हा एक लक्षात ठेव, तू तर आता मला वचन दिलेस, मग वचनाप्रमाणे या ठिकाणी तू कृती करायची. प्रभू रामचंद्र म्हणले, सांगा तुम्ही काय सांगाल त्याप्रमाणे मी त्याला त्या शिक्षा करतो. त्यांनी सांगितलं, या ठिकाणी हनुमंतरायांना देहांत प्रायश्चित्त द्यायचं. दृष्टांत का सांगतोय मी की प्रभू मोठे का प्रभूचं नाम मोठं, ह्याच्यावरती आपला विषय चाललेला आहे. आणि त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी हनुमंतरायांना देहांत प्रायश्चित्त द्यायचं ठरलं. एकदा भगवंताच्या तोंडातून शब्द गेला, संकल्प सोडला, अमुक दिवशी हनुमंतरायांना शरयू नदीच्या तीरावरती देहांत प्रायश्चित्त देण्यात येईल असा दिवस ठरला. सभा त्या ठिकाणी विसर्जित झाली. विसर्जित झाल्यानंतर त्या देहांत प्रायश्चित्त देण्याचा दिवस उजडल्यानंतर नारद महर्षी पुन्हा जाऊन हनुमंतरायांना भेटले. हनुमंतरायांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला हे बघा मी सांगतोय त्याप्रमाणे फक्त तुम्ही कृती करायची. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे, कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास पाहिजे. आपला विश्वास सर्व मंडळींचा आमचा तुमच्यावरती होता, म्हणून आम्ही आज या ठिकाणी 2000 किलोमीटर आलोय. विश्वास पाहिजे. विश्वास असेल ना
तर कुठेही आपण जाऊन त्या विश्वास आपण सार्थ ठरू शकतो. असा त्या ठिकाणी त्या नारद महर्षींनी सांगितलं की तुझा विश्वास आहे ना माझ्याकडं, कारण तूही बघत मीही बघत. हनुमंतराय म्हणाले, बघा नारद मुनी, तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणेच मी या ठिकाणी वर्तन करेल. म्हणजे सांगा, जे सांगाल त्याप्रमाणे करेल. शिक्षेचा दिवस उजडला. शरयू नदीच्या तीरावरती सकाळी 10 वाजता हनुमंतरायांना देहांत प्रायचित देण्यात येईल. आणि ते कुणाकडून? तर प्रभुरामांकडून. विठ्ठल विठ्ठल. आणि हनुमंतरायांना नारद महर्षी जाऊन भेटले. आणि नारदांनी सांगितलं, म्हणजे हे बघ, मी तुला एक मंत्र सांगतो. तुला तर आता देहांत प्रायचित होणारच आहे, कारण एक बाणी एक वचने किंवा रघुकुल रीत की सदाचिरी आई, प्राण जाये पर वचन न जाई, असे असणारे प्रभू रामचंद्रन त्यांनी संकल्प सोडलाय. त्यामुळे तुझा तर आता या ठिकाणी देहांत प्रायचित तुला मिळणार आहे. फक्त मी सांगतो तेवढं करायचं. हनुमंतराय म्हणले, तुम्ही सांगा तसं करेन. म्हणले, शरयू नदीच्या तीरावरती तुम्हाला सकाळी 10 वाजता देहांत प्रायचित देणार आहेत. तुम्ही एक काम करायचं, नदीच्या तीरावरती गेल्यानंतर गंगा स्नान करायचं. त्या शरयू नदीमध्ये जाऊन स्नान करा. आणि स्नान करून येऊन गंगेच्या काठावरती उभे राहून सूर्यदेवाला नमस्कार केला. आणि सूर्यदेवाला नमस्कार करून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण जपून करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. बोला. क्या बात है. नाम संकीर्तन. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओ श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय 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 जय राम. आणि अशी त्या ठिकाणी सांगितलं हनुमंतरायांना की एक काम करायचं, फक्त भगवंताचं नामस्मरण कर. आणि हनुमंतरायाने गेले, गंगेमध्ये स्नान केलं. गंगेचं स्नान करून त्या शरयू नदीच्या तीरावरती उभे राहिलेत. सूर्यदेवाला नमस्कार केला आणि भगवंताचं अखंड नामस्मरण झालं. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. सर्व ऋषी मंडळी साईडने उभी राहिलेत. आता हनुमंतरायांना मृत्यूदंड या ठिकाणी मिळणार आहे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हजर आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्यबाण घेतलाय, धनुष्याला बाण लावला. आणि बाण लावल्यानंतर
जसं जसं ठरलं होतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी कृती केलेले. प्रभू रामांनी बाण हनुमंतरायावरती सोडला आणि हनुमंतरायावरती बाण सोडल्यानंतर काय झालं असं? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. हनुमंतरायावरती सोडलेला बाण आणि हनुमंतरायांचं चाललेलं नामस्मरण, त्या नामस्मरणाचा एवढा प्रभाव झाला की त्या नामाचं जाळ हनुमंतरायाच्या संपूर्ण शरीराभोवती जाळं तयार झालं होतं. आणि तो जाळं तयार झाल्यामुळं प्रभू रामचंद्रांनी सोडलेला बाण, तो बाण त्या हनुमंतरायांचे जे नामस्मरणाचं जाळ झालं त्या जाळ्यापर्यंत गेला. तिथून तो बाण माघारा परतला. हे सर्व कृती, ही सर्व कृती जमलेले सर्व ऋषी पाहतायत. आणि ऋषींनी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जय जयकार झाला भगवंताच्या नामस्मरणाचा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. भगवंतानी सोडलेला बाण हनुमंतरायाच्या त्या शरीराभोवती झालेलं नामाचं ते वेष्टन, त्या वेष्टनाला जाऊन त्यांनी नमस्कार केला. तो बाण परत आला. आणि त्या ठिकाणी ही सगळी कृती तिथे जमलेले सर्व ऋषी मंडळी पाहत असताना नारद महर्षींनी सांगितलं, ऋषी मंडळी हो, आता ह्यातूनच तुम्ही ओळखा भगवंत मोठा का भगवंताचं नाम मोठं. विठ्ठल विठ्ठल. ओ नाम तारक तारक, नाम तारक तारक, ओ नाम तारक तारक, नाम तारक तारक, नाम तारक तारक, नाम तारक तारक, नाम तारक तारक. शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर. नाम तारक तारक, नाम तारक तारक, ओ नाम तारक तारक, असं असणारं भगवंताचं नामस्मरण सर्वात भगवंताच्या नामापेक्षाही मोठं. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे तो महिमहान नामाचे. भगवंताच्या पेक्षा भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे, मोठं आहे. असं हे नाम अनंत जन्माचे पापांचा नाश करतं. भगवान माऊलींनी सांगितलेले आहेत हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. भगवंताचं नामस्मरण आणि नामस्मरणाला संतांची जोड, ही दोन अशी साधना आहेत. या साधनामुळं अनंत जन्मातील पापांचा नाश होतो. माऊलीने हरिपाठात सांगितलंय, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. भगवंताचं नामस्मरण जर आपण उच्चार केला तर आपल्या जन्मातील अनंत जन्मातील पापांचा जळून नाश होतो. आणि पुढे उदाहरण दिलंय, तृण अग्नी मिळे समरस झाले, ऐशे नाम केले जपत हरी. नामे चितरिले, नामे चितरिले, नामे चितरिले, हे नामे चितरिले, नामे चितरिले, नामे चितरिले, नामे चितरिले, हे नामे चितरिले, कोट्यान कोटी, नामे चितरिले, कोट्यान कोटी, नामे चितरिले, कोट्यान कोटी, नामे चितरिले, कोट्यान कोटी.
समरस झाले तेचे नामे केले तारी. महाराज म्हणतात की नामे चितरले नामे चितरले नामे चितरले कोट्यान कोटी. असं भगवंताचं नामस्मरण आणि ते नामस्मरण या ठिकाणी आपण या अयोध्या धामामध्ये सुंदर असं आज 2-3 दिवस झालं नामस्मरण आपल्या मुखातून निघालं आहे. असंच नामस्मरण सर्वांच्या मुखातून निघावं एवढीच या ठिकाणी. आणि भगवंताच्या चरणी मी या ठिकाणी काय करतो प्रार्थना करतो, कारण टाईम झालेला आहे, बराच 9 वाजले. आपला कार्यक्रम 9 वाजेपर्यंत होता. या ठिकाणी सर्वांनी भगवंताचं एकदा नामस्मरण करायचं आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडे गेले त्यांचे अनंत जन्माचे तपे एक नाम सर्व मार्ग संपूर्ण हरिपाठामधील जे माऊलीने जे काय अभंग रचलेले आहेत ना, ह्या अभंगाचा संपूर्ण भावार्थ एकच आहे की सर्व साधनामध्ये श्रेष्ठ असं साधन जर कोण असेल तर भगवंताचं नामस्मरण. आणि ते नामस्मरण या अभंगाद्वारे माऊली सांगतात की अनंत जन्माचे तप एक साईडला आणि भगवंताचं नाम एक साईडला, एवढी नामाची महती या ठिकाणी वर्णन केले. तसेच योग याग क्रिया धर्मा धर्म माया, योग याग धर्मा अधर्म माया, ही सर्व जी काय नाम आहे भक्तीची एक साधने आहेत. ही साधनं ह्या भगवंताच्या नामामध्ये विलीन होतात. आणि शेवटी सांगतात ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिया धर्म हरी वीन नेम नाही तुझ्या. भगवंताच्या नामाशिवाय या जगामध्ये कुठलंच साधन नाही की ते भगवंताच्या नामापेक्षा मोठं आहे, असं या ठिकाणी या अभंगाद्वारे माऊली या ठिकाणी आम्हाला आणखीन सूचित करतायत. झालेली सेवा या ठिकाणी, कारण वेळ झालेला आहे, मला 9 वाजेपर्यंत 9 वाजून गेलेत. झालेली सेवा या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी मला ज्यांच्यामुळं आम्हाला योग आला आहे कीर्तन करण्याचा, ते आमच्या तात्या अनंत आमच्या अगणित प्रेम. मी आणि त्या प्रेमामुळं म्हणजे माझ्यावरच प्रेम नाही तर आमच्या गावावरतीच त्यांचं प्रेम आहे. ते आमच्या गावाला जवळजवळ मला वाटतं काहीतरी 2002 पासून कार्यक्रमाला येतात, 2002 पासून. आणि कार्यक्रमाला येत असताना आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या त्या सद्गुरूंकडे ते सप्ताह असायचा फणशे बाबा ना कल्याणला. आणि त्या सप्त्यामुळं ते म्हणले की मला काही काला जागर जमणार नाही, मला पहिला दिवस द्या. आणि आमच्या गावचा असा आग्रह की नाही तात्या हे आपल्याला काला जागरासाठीच पाहिजे. मी त्यांच्या काला जागराच्या तारखेसाठी आमचा सप्ताह मागं घेतला. एवढं प्रेम. आणि त्या प्रेमास्तव आता ते एक घाट फुटलाय त्यामुळे त्यांना थोडंसं चढणं कमी झालंय ना, तर एवढे 2 घाट चढून
वरती येणं हे प्रेमानेच होत असतं. प्रेमाशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. त्या प्रेमास्तवच ही मला आजची सेवा मिळालेली आहे. आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग माऊलींचा आणि त्या अभंगावरती विश्लेषण करताना मला वाटत नाही या ठिकाणी असे महारथी बसले ते आपले बाबा महाराज, हे तात्यांचेच भाऊ लक्ष्मण महाराज, त्यांच्यासमोर माझ्यासारखी काय बोलायचं. परंतु कसं आहे या ठिकाणी जसं माझ्या या अल्पशा बुद्धीला जमलं, मला हा माझ्या आईवडिलांनी मार्ग दाखवला आहे. मी काय कुठे शिकायला गेलेलो नाही, काय नाही. फक्त एक असंच संगतीचा परिणाम लक्षात ठेवा. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती, याने फक्त भगवंताचं नामस्मरण करणे आणि त्यातून गावाकडे आपली अशी येडीवाकडा सेवा करायचो. माझ्या आयुष्यामध्ये पहिलीच वेळ आहे की तात्या माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे येतात. तात्यांच्या कीर्तनात मी काही टाळ घेऊन उभे असायचं. बघा काय योग असतो हा पूर्वजन्मीचा. त्या योगास्तव ही झालेली सेवा. त्या सेवेसाठी मी जे काय या ठिकाणी अभंगावरती चिंतन केलं ते चिंतन असंच असं नाही. या ठिकाणी आज हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी फक्त एक पात्र वाढण्याचं काम केलं आहे. जेवणारे या ठिकाणी महंत संत म्हणतायत, परंतु ते जेवण मला वाढता आलेलं नाही. तरी माझ्या ऐपतीनुसार किंवा माझ्या कृतीनुसार मला जशी भगवंताने या ठिकाणी आणि बुद्धी दिली त्यानुसार मी या ठिकाणी तुम्हाला वाढण्याचा प्रयत्न केला आहे. चांगलं आहे ते तुमच्याच कृपेचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद. वाईट आहे ते माझ्या बुद्धीचा दोष. कारण माऊली सांगतात की बालक बापाच्या ताटी रेखे ते बापातेची जेवू लागे की संतोषणी वेगे मानाची ओढी. मुखाची ओढी. लहान मुलं असतं, लहान मुलं म्हणजे कसं डोफरावरती चालतं ना, डोफरावरती. आपण काय मुलांच्या त्या बाल्यावस्थेमध्ये अवस्था असतात, सरपटणे, डोफरावर चालणे. आणि ते डोफरावर चाललेलं मूल असतं. ते मूल डोफरावर चालत असताना त्या मुलाच्या शेजारी त्याचा बाप जेवायला बसलेला असतो. आणि बाप जेवायला बसल्यानंतर डोफरावरती चालणारं मूल हातावरती आणि डोफरावरती. आता ते डोफरावरती आणि हातावरती चालणार, ते हाताला अनेक प्रकारचे केर कचरा घाण लागलेली असते. मूल काय करतं, त्या आवडीने ते जातं बापाच्या ताटामध्ये, ते हात घालतं ते कचऱ्याचं घाणीचं. आणि त्या हाताला आलेली शीत हे काय त्याला चारण्याचा उद्देश नसतो, पण ते हाताला चिकटलेली शीत आणि ती शीत घेऊन त्या बापाच्या तोंडाजवळ नेतं. त्या ठिकाणी बाप त्या मुलाच्या गाणीने हात भरलाय म्हणून त्या अन्नाचा तिरस्कार न करता आवडीने ते तोंड पुढं करून ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. तसं या ठिकाणी तुम्ही माझे मायबाप आहात. माझ्याकडून जे काय येडीवाकडी सेवा झाली ती चांगली या ठिकाणी तुम्ही मानून घ्या आणि या ठिकाणी मला माझ्या चुकीला क्षमा करा अशी या ठिकाणी मी भगवंताच्या चरणी आणि प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला पूर्ण राम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 महाराज की जय, महाराज की जय.